राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिडकोमधील सेंट्रल पार्क येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं, तर ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील सर्व घटकांपर्यंत विकासाची फळं पोहोचवण्याची भावना जपणं हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, आमदार पंकजभाऊ भुजबळ, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, नगरसेविका हिरेताई पवारताई, आमच्या भगिनी रश्मीताई, उपस्थित सर्व राणेसाहेब, नगरसेवक, सर्वच या ठिकाणी अजितदादांवर प्रेम करणारे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, दुर्दैवाने ज्यांचा वाढदिवस आपण कायम साजरा करायचो तो आज जयंती दिवस साजरा करतो, ही अत्यंत तशी दुर्दैवी बाब आपल्याला आहे। परंतु जो परिपाठ आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांना या राज्यामध्ये घालून दिलेला होता की दादा हे पहाटे लवकर उठून कामाला लागायचे आणि त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे गोरगरीब विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना दिलासा देण्यात। यानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आदी शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचा मोठा लाभ होणार असल्याची भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली। तसेच रक्तदान शिबिराचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना छत्रींचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं। या कार्यक्रमाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील उपस्थिती लावली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाला पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, रंजन ठाकरे, भूषण राणे, छाया देवा, रश्मी हिरे, प्रतिभा पवार, पल्लवी गणोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमामध्ये सेवाभावी उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि नागरिकांसोबत थेट संवाद अशा विविध कार्यक्रमांमुळे हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला। हे खरं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि काही वेळेला काही ठिकाणी तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अजितदादाची जयंती आज साजरी होते आहे। मागच्या वर्षी आपण वाढदिवस साजरा करत होतो, दुर्दैवानं जे आहे आपल्याला आता जयंती म्हणावं लागतं। आणि अजितदादांनी नेहमी महाराष्ट्राच्या सगळ्या गोरगरिबांचा, महिलांचा, विद्यार्थ्यांचा, ज्येष्ठांचा विकास कसा होईल यासाठी सकाळी 6-7 वाजल्यापासून ते प्रयत्न करायचे, कामाला लागायचे। त्यांना आदरांजली अर्पण करताना मुकेश शहाणे आमचे जे नगरसेवक आहेत तिथले, त्यांनी या पेलिकन पार्कमध्ये जे आहे रक्तदान शिबिर, मुलांना पुस्तकं वाटणं, ज्येष्ठांना छत्री वाटप करणं इत्यादी अनेक कार्यक्रम जे फार मोठ्या प्रमाणावर राबवलेले आपण पाहतो आहोत। त्यातून अजितदादांच्या जे आहे कामाचं स्मरण सगळ्यांना होईल आणि या ठिकाणी आता काही आमच्या वक्त्यांनी बोलून दाखवलं की अजितदादांचं स्मारकसुद्धा करण्यासाठी इथे जागा मिळेल। निश्चितपणे सर्व पक्षांना बरोबर घेऊन आपण त्यासाठी प्रयत्न करू आणि कायमस्वरूपी असं एक चांगलं स्मारक जे आहे त्यांचं आपण उभं करू। धन्यवाद। आज सन्माननीय महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नेते सन्माननीय अजितदादांची आज जयंतीनिमित्त आपण पेलिकन पार्क
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आज दादांची जयंती साजरी केली। ह्या जयंती इथं मोठ्या प्रमाणात साजरी झाली। बालगोपाल प्रत्येक शाळेचे विद्यार्थी इथं आले, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, हे सर्वही एवढ्या भर पावसात एवढ्या प्रचंड गर्दीने इथे उपस्थित होते। सन्माननीय भुजबळ साहेब इथे येऊन गेले, सन्माननीय आपले आयुक्त साहेब कर्णिक साहेबही इथे येऊन गेले, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी सर्वांची या इथं जयंतीनिमित्त उपस्थित लाभली आहे। परंतु येत्या काळात ह्या जयंतीनिमित्त ह्या पेलिकन पार्कचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात इथं लवकरच अजितदादाचं सृष्टी इथं लवकरात लवकर याचंही भूमिपूजन लवकर घेण्यात येईल। आता तुम्ही बघितलं भुजबळ साहेबांनी सुद्धा इथं आता तुम्हाला बाहेर देताना सांगितलं आहे, सर्व पक्षीय मिळून या सगळ्यांना एकत्र करून निश्चित योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो निधी लवकरात लवकर इथं जयंतीनिमित्त उपस्थित होईल, एवढंच मी तुमच्या माध्यमांना सांगतो। आणि अजितदादांचा आज वाढदिवस आपण मागच्या वर्षी साजरा केला होता, परंतु आज जयंती साजरी करावी लागते। जयंती साजरी करताना मनात खूप दुःख वाटतंय, कारण की माझा आणि अजितदादांचा जास्त संपर्क नाही आला, परंतु मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा दादांना भेटायला गेलो का आपुलकी काय असते त्यावेळेस मला कळालं, हा असा नेता भविष्यात होणे नाही, एवढंच मी जयंतीनिमित्त सांगतो। धन्यवाद। सिडको परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात देखील अशा समाजहिताच्या कार्यक्रमांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।